शिवाजी राजे सुद्धा वाढत असताना जिजाऊची संगत तुटली असते ना तर छत्रपती शिवाजी राजे सुद्धा स्वराज्य निर्माण करू शकले नसते. एक दिवसाचा प्रसंग आहे का, एक दिवस छत्रपतींना झोळीमध्ये घालून जिजाऊ मासाहेब थोडा फेरफटका करण्यासाठी गेल्या. एकदा पोरगा झोपे लावला की तो तास 2 तास झोपतो, म्हणून जिजाऊ फेरफटका करण्यासाठी गेला तर बाहेर गेल्या. राजांना मधीच जाग आली. बालपणीत झोळीतले जागे राजे जागे झाले आणि राजे रडायला लागले. रडायला लागल्यानंतर जी दासी होती ना ती झोका देऊ देऊ तिला असं वाटलं की काय करावं, इतके रडतात, झोका देते पण राजे काय शांत होत नाही. मग तिने मातृत्व तिचं खरं तर जागे झालं. तिने काय करावं, तिने राजांना उचललं आणि राजांना उचलून तिने आपल्या स्तनपान केलं. राजे शांत झाले, बाळाला दूध मिळालं, बाळ शांत झालं, झोळीत घालून परत झोपी लावलं. जिजाऊ मासाहेब जरा वेळाने आल्या तर त्या आल्यानंतर त्यांनी विचारलं उठले होते काय ग राजे. ती म्हणाली आऊसाहेब उठले होते पण खूप रडले, इतके रडले आणि ते रडत असताना मला काय सहन झालं नाही. त्यांचं रडणं खरं तर त्यांना भूक लागली म्हणून होतं आणि म्हणून मी त्यांना स्तनपान केलं म्हटल्यानंतर जिजाऊ मासाहेबांच्या कानात तापलं तेल ओतल्यासारखं झालं. मासाहेबांनी त्या दासीला बाजूला लोटलं, झोळीतले राजे बाहेर काढले आणि राजांना उठवलं. त्यांच्या नरड्यात बोटं घालून ते दूध त्यांना उलट करून सगळं बाहेर काढलं आणि उलट करून दूध बाहेर काढून मग त्यांना स्तनपान केलं. असं राजाने केलेली कृती, अशी जिजाऊने केलेली कृती चांगली की वाईट? दिसायला कृती चांगली की वाईट? वाईट. मागचा उद्देश चांगला का वाईट? चांगला. कृती जरी वाईट असेल तरी जिजाऊ मासाहेब विचार करतात जर या शिवाजीच्या पोटामध्ये, या राजाच्या पोटामध्ये, या माझ्या लेकराच्या पोटामध्ये एका दासीचं दूध गेलं, त्याचं रक्त बनलं आणि त्याच्यात जर दास्यत्व भाव शिल्लक राहिला तर हा स्वराज्य निर्माण करण्याऐवजी हा कोणाचा तरी दास म्हणून राहील. म्हणून जिजाऊने त्याच्या पोटातलं सगळं दूध बाहेर काढलं. याला काय म्हणतात? याला संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार करण्यासाठी, हे संस्कार निर्माण करण्यासाठी मनुष्याची बुद्धी तसं लागते, बुद्धी पवित्र लागते, त्याला संत विचार संत संगती लागते. गर्भाची आवडी मातेचा डोळा. गर्भाला तीच आवड निर्माण होते, गर्भाला जी आवड निर्माण होते तीच मातेला डोळे लागतात. आता ते जिजाऊंचे डोळे वेगळे होते दिनू दादा. सह्याद्रीच्या दरा कपारामध्ये घोडदौड करीन असे जिजाऊंचे डोळे होते. दानपट्टा चालवीन, घोड्यावरती बसेल, घोडदौड करील, हे जिजाऊंचे डोळे होते. आणि आपले डोळ्याची चर्चाच नको इथं. नाही, आपल्या डोळ्याची काय चर्चा करत? आपले डोळे म्हणजे कुठं भीतीचे पोपडेच खाईन, चुलीतले डेपशेच खाईन, मिश्रीच खाईन, अजून काय खाईन. आता काही गोष्टी अशा आहे की त्या सांगण्यासारख्या सुद्धा नाही इथं. असं सगळं खाऊन छत्रपती जन्माला येत नसतात, छत्रपतींसाठी ते संस्कार लागतात. हे सगळं मी याच्यासाठी सांगतो, या सगळ्यासाठी संत विचार लागतात. ते संत विचार, सद्विचार संत संगतीत, सत्पुरुषाच्या संगतीत येतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो सत्पुरुष मला भेटण्यासाठी वेळ लागला नाही. ते सत्पुरुष दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते माझे पूज्य पिताश्री, माझे वडील होते. वडिलांपासून आलेला संस्कार आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या संस्काराचा तुकोबरायांनी फायदा घेतला. त्या तुकोबरायांनी असा फायदा घेतला
महाराज सांगतात ज्याच्यासाठी आलो होतो ना ते साध्य करू शकलो, हे सगळे आईचे आणि वडिलांचे उपकार आहे. कारण त्यांनी परमार्थाचा संस्कार दिला. जसं आम्ही आमच्या मुलांना संस्कार देतो. काही माणसं चोर असतात ते मुलाला चोरच बनवतात. जसं वडील शिक्षक असतात ते मुलाला शिक्षक होण्यासारखाच संस्कार करतात. जसं वडील डॉक्टर असतात तर मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्याला दाखवतात. जसं हा व्यवहार आहे तसं तुकोबरायचे वडील विश्वंभर बाबांपासूनची परंपरा परमार्थाची आहे. तोच परमार्थाचा संस्कार तुकोबरायला दिला. आणि त्याचा परिणाम काय? तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकात जन्माला आल्याचं सार्थक मी करू शकलो अभंगाच्या पहिल्या चरणात. या जन्माला येण्याचं सार्थक काय आहे ते मला कळलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर आपण आलो कशासाठी याचंच आपल्याला भान राहिलं नाही राहिलं म्हणून तर नाथ महाराजांना म्हणावं लागलं, आलासी कोठोनिया तुला जायचं कुण्या ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया.
माहिती नाही, लक्षात राहिलं नाही, म्हणून संतांना आपल्याला सांगावं लागलं तू इथला नाही. इथलं नाही म्हणजे चापडगावचं नाही, इथलं नाही, मृत्यू लोकातलंच नाही. कारण इथं आपण किती आपलं आपलं म्हणलं माझं माझलं म्हणलं तर उपयोग होणार नाही. इथं अनेक जण आले, अनेक जण गेले नाही का. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलटू, देखत देखत ना तू पलटू, तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पलटू, तोही कैसा झाला. जागा पारी बजारे पंढरी वासोरी ठाव नाही पोटे. नाही का इथे माणसाचे माणसं गेले ना. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाशी भय आले मोठे. आणि हे जे भय आहे ना, हे मृत्यूचं भय आहे आणि ते प्रत्येकाला ग्रासल्याशिवाय राहणार नाही. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविला तेव्हा मायबाप मात्र कोणी सोडवत नाही. आमचा एक भ्रम आहे बर का, सभा मंडपातले बाहेरचे आपला एक भ्रम आहे. आपलं याचं मायावर लय प्रेम आहे, त्याचं लय प्रेम आहे, तो लय प्रेम करतो, मायाशिवाय पान हालत नाही. पान नाही सारं हालत होतो याशिवाय. तू फक्त भ्रमात चाललंय, तू भ्रमात आहे. इथं कोणाचंच कोण वाचून काही अडत नाही आणि कोणीच कोणावर प्रेम सुद्धा करत नाही. विठाला